नमस्कार, नमस्कार, नमस्कार. महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे 2025 आणि ज्याची सगळेजण एवढे दिवस वाट बघत होते ती गोष्ट झालेली आहे. 2017 नंतर महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा भारताने वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दक्षिण आफ्रिकेने सुद्धा इंग्लंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नवीन विश्वविजेता ठरणार आहे. 1982 सालापासून सुरू झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा अशी फायनल होणार आहे की जिकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमपैकी कोणीही असणार नाहीये. त्याच्यामुळे लँडमार्क वर्ल्ड कप फायनल ही ठरू शकते, जी 2 तारखेला डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये होणार आहे. स्पोर्ट्स कट्टामध्ये आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या माजी खेळाडू सोनिया डबीर, ज्या आपल्या बरोबर पूर्ण वर्ल्ड कप मध्ये भारताच्या प्रत्येक मॅच नंतर लाईव्ह मध्ये येत आहेत. युट्यूबला वर्ल्ड कप 2025 स्पोर्ट्स कट्टाला आपला स्पेसिफिक सेक्शन पण आहे, तिकडे जाऊन तुम्ही सगळे एपिसोड्स बघू शकता आम्ही काय काय चर्चा केली आहे ते. आणि आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. धन्यवाद. सोनेरी, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्ही मॅचला होतात, स्वप्नवत सेमीफायनल. आधी त्याबद्दल बोलू, मग प्रिव्ह्यू वरती येऊ. काय सांगाल? नाही, अगदी करेक्ट शब्द वापरलेला आहेस की स्वप्नवत सेमीफायनल. जसं ॲटमॉस्फिअर, जसं प्लेयर्सचं खेळणं, म्हणजे ऑस्ट्रेलियाचं सुद्धा आणि भारताचं सुद्धा, कारण एक आपण म्हणतो ना परफेक्ट सेमीफायनल जशी अपेक्षित असते सगळ्या लोकांना, की जरा क्लोज पण झाली पाहिजे, भारत जिंकला पण पाहिजे, हिचं हे झालं पाहिजे, ऑस्ट्रेलियाचे पण थोडे रन्स झाले पाहिजेत आणि एंड रिझल्ट आपल्याकडनं लागला पाहिजे. म्हणजे एक ठरवून आपण, म्हणजे कसं असतं की अशी झाली पाहिजे असं आपण आपल्या मनात ठरवतो, तशी ती सेमीफायनल झाली होती. एकदम क्लास आणि ॲटमॉस्फिअर तर म्हणजे काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे. खरंच इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर, इन्स्पायरिंग, असं देशभक्ती वातावरण झालं होतं पूर्णपणे. अमोल, तू बऱ्याच मॅचेस कव्हर केल्या आहेस, पुरुषांच्या सुद्धा महिलांच्या सुद्धा. तर पर्टिक्युलरली महिलांच्या ह्याच्यात तू आधी डी.वाय. पाटीललाही मॅचेस कव्हर केलेले आहेस, तर त्या मॅचेसमध्ये आणि कालच्या मॅचमध्ये काय फरक जाणवला? मला एक महत्वाचा बदल जाणवला ना, म्हणजे मी जे प्री टुर्नामेंट आपण बोललो होतो किंवा मध्ये एकदा बोललो होतो, तेव्हा मी जे म्हणत होतो की भारत सेमीफायनलला पोहोचेल आणि भारत सेमीफायनलला थांबेल, याच्या मागचं मुख्य कारण असं होतं ना की ते क्रंच मोमेंटला नांगी टाकणे ही भारतीय महिला क्रिकेट संघाची खासियत झाली होती, की जे आपण वारंवार बघतो. आणि त्याच्यात विशेषतः हरमनप्रीत कौरचा वाटा खूप मोठा असतो. कारण काय, ती गेली म्हणजे जसं 1990s मधलं पुरुष संघाचं सचिन तेंडुलकरच्या बाबतीत व्हायचं वन डेअर्स मध्ये, तसं हरमनप्रीत आणि भारतीय महिला संघ असं गेल्या दशकभर साधारण समीकरण जुळून आलेलं होतं दुर्दैवाने. ती मला खात्री नव्हती की अशा वेळेस, कारण अल्टिमेटली जे स्मृतीचं झालं त्या मोठ्या चेसमध्ये, राईट, जे काल हरमन आणि जेमी दोघींचंही झालं, नशीब बलवत्तर होतं त्याच्यामुळे जेमी उभी राहिली. पण जे तिने नंतर ऍडमिट केलं की हरमन त्यावेळेस आउट झाली म्हणून माझे डोळे खणखणीत उघडले आणि ती म्हणली कदाचित इट इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज की ती त्यावेळेस आउट झाली, कारण मी जास्त खाली मान घालून बॅटिंग केली. ओके, ते कोण करेल का हे मला खात्री नव्हती. आणि तो जो बदल आहे ना, तो जेव्हा गरज आहे तेव्हा दिसला, ही सर्वात महत्वाची बाब आहे. सामना जिंकला हे आयसिंग ऑन द केक आहे, पण जेव्हा 113 धावा हव्या असताना हरमनप्रीत आउट झाली, म्हणजे उदाहरणार्थ एक मेन्स क्रिकेटचा पॅरल द्यायचा म्हणला ना, तर 2003 ची पाकिस्तान विरुद्धची जी फेमस मॅच आहे ना, तेंडुलकरनी सुरुवात करून दिली, तेंडुलकर आउट झाला तेव्हाही 100 पेक्षा जास्त धावा हव्या होत्या आणि मग त्या द्रविड युवराजने लिलया केल्या. तसं काल झालं की हरमनप्रीत आउट झाली तेव्हाही जवळजवळ 7.5च्या रेटनी 113 धाव्या हव्या होत्या, पण तरीही जेमी आणि तिच्या बरोबर आधी दीप्ती मग रिचा यांनी नेट रन रेट म्हणजे रिक्वायर्ड रन रेट कधीही 8च्या वर जाऊन दिला नाही. चेस एकदम व्यवस्थित मॅनेज केली. याच्यापेक्षा चांगलं स्वागतार्ह गोष्ट नाहीये येणाऱ्या काळासाठी. फक्त गुरुवार आणि रविवारचा प्रश्न नाहीये हा, मी पुढचा विचार करतोय. नक्कीच. सोने, तुम्ही
म्हणजे मला वाटत नाही की आपल्याला फायनलच्या प्रिव्ह्यूला जेमिमाच्या खेळीबद्दल बोलल्याशिवाय जाता येईल. काल ती मॅच नंतर असं म्हणाली की ठरलं नव्हतं 3 नंबरला कोण येणार आहोत. म्हणजे की ती म्हणाली की मी इनिंग संपल्यानंतर गेले, मी शॉवर घ्यायला गेले, ते ठरवत होते. ते म्हणाले की मी जाऊन येते, शॉवर घेऊन येते. आय एम ओके विथ एनिथिंग, मला आल्यावर सांगा. असं असताना तिने 3 नंबरवरती येऊन ते खेळणं आणि तिने इनिंग कॅरी करणं, काय म्हणाल तुम्ही? आणि याचं उत्तर तुम्ही दिल्यानंतर अमोल, तू वर्ल्ड कपच्या आधी हिंदूसाठी तिची मुलाखत घेतली होतीस किंवा तू बरीच वर्ष तिला कव्हर करतोयस तिच्या करिअरला. तर तू तिच्या म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ क्रिकेट, पण तिच्या सायकोलॉजिकल टफनेस बद्दल तू बोल असं मला वाटतं. आत्ता तुझा प्रश्न विचारलास की जेमिमाला कसं तिने ते सगळं मॅनेज केलं. लास्ट मिनिट तिला जेव्हा कळलं, ॲज गुड ॲज लास्ट मिनिट होतं की मी 3 नंबरला बॅटिंग करणार आहे. तर ह्याचं म्हणेन की तो एक मेंटल प्रिपरेशन, आजपर्यंत तिने 3 नंबरला बॅटिंग केली नाही असं कधीच झालेलं नाही. ती ह्याच्या आधी 3 नंबरलाच करत होती. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इतकं चांगलं प्रिपरेशन झालंय की तुम्ही मला कुठल्याही नंबरला बॅटिंगला पाठवा, बॅटिंगचे नंबर माझं त्यासाठी काही एवढं नाहीये. मला माहितीये माझा रोल काय असणार आहे आणि मला मॅच जिंकायची. हे जेव्हा आपल्याला डोक्यात पक्कं असतं ना, तेव्हा जेमिमासारख्या कालच्या इनिंग्ज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कालची अमेझिंग आहे. जेमिमाची जेम ऑफ अ इनिंग्स असं बरेच जण म्हणतात, ती अगदी करेक्ट होती. आणि मी म्हणलं तसं की अ, आपण जर का कालची तिची इनिंग बघितली, तिची किंवा हरमनची ती जी एक पार्टनरशिप होती, त्यांनी दे मेड शुअर की प्रत्येक ओव्हरला बाउंडरी आली आहे. बाउंडरी आणि 3-4 सिंगल, बाउंडरी आणि 3-4 सिंगल, हे असं येत त्यांनी कुठलीही रिस्क न घेता, बट कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन तो चेज शेवटपर्यंत जेमिमाने पूर्ण केला. आणि इतकं ह्युमिड होतं काल. खरंच खूप अवघड गेलं. एकतर फील्डिंगला जेमिमाला मी जेव्हा बघत होते तेव्हा आय थिंक लाँग ऑन टू डीप मिडल विकेट अशी ती पळत होती. ते होतं. फील्डिंगमध्ये तिने साधारणतः एक 20-25 रन तर सहज वाचवलेत. रनिंग बिटवीनच्या मध्ये तर आपण तिचा हात धरू शकत नाही. वन ऑफ द बेस्ट रनिंग इन बिटवीन तिने काल पण केलं आणि ती ह्याच्या आधी पण करत आली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी कसं येतात की जेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असता की माझा रोल काय, किंवा तो म्हणजे ना ती एक म्हणून आपण एक चान्स मिळायची ती भूक असते ना, काल ती जेमिमाची होती की मला फक्त एक चान्स मिळू देत, मी करून दाखवणार. आणि तसंच तो फॉर्च्युनेटली चान्स तिला काल मिळाला आणि तिने त्याचं सोनं केलेलं आहे. येस, प्रश्नच नाही म्हणजे. आणि जेमिमाच्या बाबतीत ना, म्हणजे काल तिचं जेवढं ते सेलिब्रेशन न करणं, ना 50ला ना 100ला, जेवढं ते रडत खाली बसणं, जेवढं त्याच्यानंतर प्रेझेंटेशन मध्ये रडणं, आणि त्याच्यानंतर परत अजून अर्ध्या तासानंतर ती जेव्हा प्रेस कॉन्फरन्सला आली, तुम्ही लाईव्ह करत होता आदित्य आणि आलोक, तेव्हा ती परत तिला अश्रू अनावर झाले. आणि हे सगळं नकळत पण झालेलं होतं. आणि तेव्हा जी ती एक गोष्ट जे आता सोनिया म्हणली की गेल्या महिन्याभरात, म्हणजे तिचा आधी 2022 वर्ल्ड कप, जेमिमा रॉड्रिक्ससाठी ओडीआय वर्ल्ड कपचं पहिली ओळख कधी झाली माहितीये का? ती तिच्या घराच्या टेरेसवरून सचिन तेंडुलकर तेव्हा बांद्र्यात ज्या लामेर बिल्डिंग मध्ये राहायचा, तेव्हा तिने पहिल्यांदा कळलं तिला की अरे वर्ल्ड कप म्हणजे काय. कारण काय, त्याला शेवटचा 1 किलोमीटर जेव्हा ती पहाटे उभी होती ना टेरेसवर, तेव्हा तिने मला सांगितलं त्या मुलाखतीत की त्याला 1 ते 1.5 तास लागला शेवटच्या 1 किलोमीटर करता. एवढी गर्दी होती पहाटे रस्त्यावर बांद्र्यात. ओके, तेव्हा तिच्या लक्षात आलं की वर्ल्ड कप म्हणजे काय बुवा. कट टू 2017 जुलै. आपण सगळेजण हार्टब्रेक लक्षात ठेवतो, पण त्याच्यामुळे भारतीय महिला क्रिकेटचं काय झालं, तर जेमिमा रॉड्रिक्स तेव्हा मुंबईतल्या प्रॉमिसिंग ज्युनियर क्रिकेटर्स पैकी होती. त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशननी एअरपोर्टवर पाठवलं होतं. तिला सवय होती तोपर्यंत, ती तोपर्यंत मुंबईसाठी ज्युनियर असताना सिनियर खेळायला लागली होती की विमेन क्रिकेटर्सना कोणीही कुठेही काहीही रिसेप्शन वगैरे नसतं. आपण जाऊ, आपले ऑफिस बेरर्स हारतुरे घालतील, आपण त्यांना भेटू, फोटो किंवा ऑटोग्राफ हवे असेल तर घेऊ आणि परत येऊ. तिथे जनसागर ओसंडून वाहत होता एअरपोर्टवर अचानक. आणि हे घडवून आणलेलं नव्हतं, ही ठरवून केलेली विक्ट्री परेड नव्हती. ओके, ते ऑर्गॅनिक होतं. तेव्हा जेमिमा रॉड्रिक्सला तिने स्वप्न बघितलं, मला ओडीआय वर्ल्ड कप पुन्हा एकदा का खेळायचं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 2022चा ओडीआय वर्ल्ड कप, त्याच्या आधी वर्षभर तिची जागा गेली.
संघातून आणि तो वर्ल्ड कप तिचा गेला. त्याच्यानंतर त्यांनी तो टर्न अराउंड, तू जे म्हणलास, फक्त मेंटल नाही, मेंटल ती जेवढी अशी आपण काय म्हणतो, काही जणांना ती उथळ वाटेल तिच्या सोशल मीडिया प्रेझेन्सवर, ओके, पण ती चंचल आहे. ती जेवढी चंचल आहे, जेवढी ती कलासक्त आहे, तेवढीच ती रिलिजियस आहे, ओके. आणि ते ती मान्य करायला मागे पुढे बघत नाही. तिला मी त्या मुलाखतीत विचारलं होतं की तुझा कोच, तुझे वडील तुझे कोच कम मेंटर आहेत, प्रशांत शेट्टी तुझे स्किल्स कोच आहेत, त्यांच्याकडे सोडून गेल्या 3 वर्षात तुझा गो टू पर्सन कोण आहे? ती म्हणली गॉड. तो माझ्याशी बोलतो, मी त्याच्याशी बोलते, ओके. आता याच्यातनं कोणीतरी मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात, त्यातला हा प्रकार आहे, ओके. आणि गेल्या महिन्याभरात जसं तू म्हणला, सुरुवात तिची, एवढं सगळं झाल्यानंतर अखेर वर्ल्ड कप मिळतोय. स्टार्टिंग 11 मध्ये आपण सगळेजण बोलतोय जेमिमा आणि हार्लिन खरंच बसतात का 11त? त्या याच्यात पहिल्या 3 मॅचेस गेल्या, त्याच्यानंतर संघातली जागा गेली. मग अचानक 3 नंबरवर बॅटिंग करायची संधी मिळाली न्यूझीलंड विरुद्ध मस्ट विन मॅच मध्ये, तिथे तिने तोडलं, ती मॅच जिंकून द्यायला मदत केली. आणि मग सेमीफायनल मध्ये आपण बघितलं की 5 वर ओरिजिनल प्लॅन होता. त्याच्यानंतर जेव्हा तिला सांगितलं की हो प्लॅन बदललाय, त्यानंतर बरोबर 5 मिनिटात शेफाली आउट झाली आणि ती क्रीजवर होती. आणि मग आपण जे झालं ते पाहिलं. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की जेमिमा रॉड्रिग्स इथे काय आहे, स्किल्स वाईज आपल्याला माहितीये, फिटनेसवर त्यांनी काम केलंय आपल्याला माहितीये, ती काय करू शकते आपल्याला माहितीये, पण ती कधी करेल हा प्रश्न होता. ते तिने याहून चांगली संधी तिला मिळाली नसती की खरंच जेमिमा रॉड्रिग्स काय आहे. आणि खरंच जेमिमा रॉड्रिग्स येणारी वर्षानुवर्ष फक्त तिच्या रील्समुळे नाही, तर तिच्या बॅटिंगमुळे ट्रेंड होत राहील. सॉरी, मला तुम्हाला दोघांनाही आता एकच फक्त विचारायचं आहे फायनलच्या प्रिव्ह्यूला येण्याच्या पूर्वी, की काल आम्हाला लाईव्ह मध्ये खूप जणांनी हा प्रश्न सातत्याने विचारला की सेकंड इनिंग मध्ये बॉल ओला झाला होता, पावसाची सर आली होती, ग्रिप करणं अवघड होत होतं, स्पिनरला स्पिन मिळत नव्हता, फास्ट बॉलरना स्विंग मिळत नव्हता. असं असताना ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंग का घेतली? त्यांनी इंडियाला अंडर एस्टिमेट केलं का की आम्ही 350 ठोकू आणि यांना 170 मध्ये उडवू? म्हणजे हा त्यांचा टॅक्टिकल ब्लंडर झाला का? मला असं वाटतं की हो, झाला असू शकतो, जरा त्यांनी हलक्यात घेतलं. कारण म्हणजे त्याचं असं की एकतर माइंडसेट असू शकतं की सेमीफायनल आहे, आपण जर का 300 प्लस केला और 250 केला तर चेस करताना प्रेशर, स्पेशली त्यांचे जे बॉलर्स आहेत, अलाना किंग स्पेशली, तिचे जे 7 विकेट होते किंवा अजूनही त्यांचे बॉलर्स प्रेशर टाकू शकतात, त्यांची फिल्डिंग, या सगळ्या गोष्टींनी ते प्रेशर क्रिएट करून दबाव आणू शकले असते. एक तर त्यांना हे वाटलं असणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आतापर्यंत इंडियाने जो म्हणजे बघितलं गेलं तर 200 प्लस किंवा 250 प्लस स्कोअर कधीच चेस केलेला नाहीये. सो थोडस ह्याच्यामध्ये आणि पावसाच्या शक्यतेमुळे कदाचित त्यांनी पहिली बॅटिंग करून रन्स जास्ती, कारण त्यांचं जे सुरुवात होती आतापर्यंतच्या वर्ल्ड कप मध्ये, नॉर्मली पावसाचं असेल तर आय नो की बॉलिंग घेतात आणि टार्गेट आपल्याला मिळतं, पण त्यांची जी सुरुवात होती आतापर्यंत हिली आणि फोबी लिचफील्डची, ती अप्रतिम सुरुवात झालेली आहे. सो त्यांनी पूर्णपणे 8 किंवा 9नी त्यांनी सुरुवात केलेली आहे बॅटिंगला, आणि त्यांच्या बॅटिंग ही त्यांची स्ट्रेंथ समजून त्यांनी तो कॉल घेतलेला असावा असं वाटतं मला. अरे ते मला वाटत नाही की ऑस्ट्रेलियाचं टॅक्टिकल ब्लंडर झालं. आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की असा एवढा झंझावाती एक नॉक बघितला आणि ग्रेट चेस पाहिली की पहिली इनिंग जवळजवळ विस्मरणात जाते. तर भारताने शेवटच्या 15 ओव्हर्समध्ये बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये जे काम केलं, फिल्डिंग म्हणजे विशेषतः रनआउट्स, फिल्डिंग बद्दल नंतर आपण वाटल्यास बोलू, तो खूप कळीचा मुद्दा आहे. पण शेवटच्या 15 ओव्हर्स म्हणजे 35 ओव्हर्स नंतर ऑस्ट्रेलिया 225ला 3 होते, ओके. त्याच्यानंतर लिचफील्ड आउट झाल्यानंतर इंडियाने थोडंसं मागे आणलं होतं ऑस्ट्रेलियाला. बेथ मुनीची विकेट महत्वाची होती त्यावेळेला, राईट. आणि 35 ओव्हर 225ला 3 म्हणल्यानंतर तिथे ऑस्ट्रेलियाला अशी शक्यता वाटली की आपण कटलूज करू शकू, ओके. पण तिथे ऑस्ट्रेलियाचा एक वांदा काय झाला की ऍश गार्डनर सोडून बाकी कोणाची मोठी खेळी नव्हती लोअर मिडल ऑर्डरमध्ये, कारण टॉप ऑर्डर एवढी चांगली चालली होती, त्यांचा जो हे प्रश्न होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं
की बरोबर वेळेला भारत विकेट्स घेत गेला, विकेट्स मिळत गेले असं नाही. येस, लिचफिल्डनी विकेट दिली गिफ्ट, ती हवं ते करू शकत होती, तिने जरा जास्तच करायचा प्रयत्न केला असं आहे. ओके, ती जेव्हा बाउंड्री क्लिअर करते तेव्हा तो रॅम्प शॉटची काही गरज नव्हती, राईट. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बरोबर वेळेला मोक्याच्या क्षणी भारत विकेट्स घेत गेला आणि त्याच्यामुळे ते 360 म्हणजे जेमी म्हणताना 30 रन शॉर्ट म्हणली, माझ्या दृष्टीने तेव्हा मी बघत होतो तेव्हा मला असं वाटत होतं 360 रन्स होतील जर गार्डनर शेवटपर्यंत उभी राहिली. गार्डनरची विकेट जी 3 ओव्हर्स आधी मिळाली, 2 ओव्हर्स आधी मिळाली, ती खूप महत्वाची होती, राईट. त्याच्यामुळे ते जे 360 ते 340 वर आलं ना, त्याने खूप फरक पडला. त्याच्यामुळे मला वाटत नाही निर्णय चुकला, पण भारताने काही ना काही चांगलं केलं दुसऱ्या हाफमध्ये बॉलिंग करताना. आणि इंडियाला म्हणजे स्पेशली हरमनला चेस करायला आवडतच, म्हणजे आतापर्यंत तिचं आपण बघत आलोय. तर ऑस्ट्रेलियाने म्हणजे ब्लंडर ॲज इन त्यांचा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स वाटला, कारण आपण 300 क्रॉस केला की आपण भारताला थांबवू शकतो. पण ज्या पद्धतीचं काल चेस चालू होतं किंवा विकेट होतं ना, म्हणजे ॲलाना किंग जिने आतापर्यंत सगळ्यात उत्तम बॉलिंग केली आहे वर्ल्ड कपमध्ये, तिचा बॉल काही म्हणजे खूप असा टर्न होतोय किंवा ट्रबल करतोय बॅटर्सला असं काहीच झालं नव्हतं, कारण होतच नव्हतं काही तिथे. म्हणजे ती करू पण शकत होते, कारण हरमन आणि जेमी तिला म्हणजे प्रॉपर खेळून काढत होत्या व्यवस्थित. प्रश्नच नाही. तर आता आपली म्हणजे भारताच्या टीमसाठी हे आवश्यक आहे की ही होती भारताची फायनल पूर्वीची फायनल असं आपण म्हणू शकतो. ती झालेली आहे आणि आता आपण असं म्हणू शकतो की ही आता मेगा फायनल आहे. तर ती आपल्यासमोर होणार आहे अशा टीम विरुद्ध ज्यांनी सीसॉ खेळलेला आहे हा अख्खा वर्ल्ड कप. पहिल्या वर्ल्ड कपची पहिली मॅच त्यांची होती 3 ऑक्टोबरला. 69 ऑल आउट झाले होते ते इंग्लंड विरुद्ध. त्याच इंग्लंडला 29 ऑक्टोबरला सेमीफायनलमध्ये त्यांनी 125 रन्सनी हरवलं आणि त्याच्या आधीच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुद्धा ते 97ला ऑल आउट झाले होते. त्याच्यामुळे ती टीम एका साईडला सीसॉवरनं खाली जाते, दुसऱ्या साईडला दणकन उड्या मारून दुसऱ्या साईडला जाते, असा त्यांचा वर्ल्ड कप कॅम्पेन राहिलेला आहे. अशा टीमची फायनल आहे. तर तुम्ही काय बघता या फायनलमध्ये? फायनल मध्ये बघतो म्हणण्यापेक्षा डेफिनेटली दोन्हीही टीम अशा आहेत की थोड्याशा या वर्ल्ड कप मध्ये बघायला गेलं तर इंडिया भारताचं बघितलं तर 3 मॅचेस अशा होत्या त्या आपण सहज जिंकू शकलो असं, त्या आपण हारलो, परत कमबॅक केला. आणि सिमिलर बेसिसवर साऊथ आफ्रिका आहे, म्हणजे त्यांचं सीसॉ खूपच खालीवर आहे की 69 ऑलआउट नंतर त्याच इंग्लंड टीमला 125 रननी हरवणं. तर फायनल मला असं वाटतं अशी होईल की ते दोन्ही थोडेसे अंडरडॉग्स टीम्स आपण आतापर्यंत धरले जातात, किंवा ऑफकोर्स साऊथ आफ्रिकेला तर धरलंच जातं एवढे दिवस अंडरडॉग्स टीम, पण कमबॅक चांगल्या करणाऱ्या 2 टीम्स आहेत आपण असं म्हणता येईल, जेणे आता पूर्ण वर्ल्ड कप मध्ये फेल्युअर नंतर खूप चांगला कमबॅक केलेला आहे. सो 2 चांगल्या कमबॅक करणाऱ्या टीम्सची फायनल आहे 2 तारखेला असं नक्कीच म्हणजे मी म्हणेन हे याच्याबद्दल. आणि साऊथ आफ्रिकाच्या वुलवर्डचा फॉर्म फॉर्च्युनेटली आपल्यासाठी हरमनचा जो आता चालू झालेला फॉर्म आहे, रिचा तर आहे, जेमीचा आहे, स्मृती, सो आपले पहिले 4-5 बॅटर्स जे आहेत ते कमालच्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे काल इव्हन दीप्ती शर्माची इनिंग्स खूप इम्पॉर्टंट होती, तिने 17 बॉल 24 केलेत, 16 बॉल 24, तर ते त्या स्टेजला खूप क्रुशियल कॅमिओ तिचा होता जेमिमा बरोबर. सो फायनल इंटरेस्टिंग नक्कीच होईल, दोन्ही चांगला कमबॅक करणाऱ्या टीम्स आहेत आणि नवीन विनर मोस्टली आपल्याला आता ऑफकोर्स बिंग इंडियन इंडिया बघायला मिळेल अशी इच्छा आहे. अमोल, तू वुमन्स क्रिकेट बरीच वर्ष कव्हर करतोयस. इंडिया 3ऱ्यांदा फायनलला गेली आहे. 2005 कोणाला आठवत असेल का मला माहित नाही, सोनिया ताईंना नक्की आठवत असेल. 2017 सगळ्यांनाच आठवत आहे. आणि आता 2025 कसा बघतोयस तू या ओव्हरऑल जर्नीकडे? 2005 ला मिताली आणि झुलनच्या उदयामुळे भारतीय महिला क्रिकेट पहिल्यांदा थोडंसं प्रकाशित आलं, हे काय आहे बुवा. आणि तेव्हा ते मेन चर्चा चालू होती की कधी येणार बीसीसीआयच्या अम्ब्रेला खाली, कारण आयसीसीने अल्टिमेटम दिलं होतं. 2013 ला मी जेव्हा शेवटचा वर्ल्ड कप भारतात आला तेव्हा मी
कटकमध्ये होतो, कारण काय पाकिस्तान कटकमध्ये बेस्ड असणार होतं. मुंबईत त्यांना खेळायची परवानगी नव्हती. त्याच्यामुळे तिकडे भारत येऊन खेळलं, कारण काय भारत सबसेल आपटलं तेव्हा घरच्या मैदानात. आपण आत्ता सगळं बोलतोय ना, ते तेव्हा पहिल्यांदा उघडपणे बोललं गेलं होतं की घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा. मुंबईत भारतीय महिला संघ कायम आधी त्याच्या आधी काही वर्ष रेग्युलरली खेळत होता, पण त्यांची झोपडी झाली. ते सुपर सिक्स फॉर्मॅट असायचा तेव्हा, सुपर सिक्स आणि त्याच्यानंतर फायनल. सेमीफायनल्स नव्हत्या. तो सुपर सिक्स मध्ये भारत पोहोचू शकलं नाही आणि त्याच्यामुळे 7व्या पोझिशनच्या सामन्यात कटकमध्ये म्हणजे पाकिस्तानला हरवून भारत 7व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. आणि त्याच ग्रुपमधनं मग स्मृती आणि हरमन, सॉरी, मिताली आणि हरमन 2017ला होत्या. त्यांना या दोघींची अजून ऍडिशनल जोड मिळाली, जे आतापर्यंत आहेत, दीप्ती आणि स्मृती, राईट. त्याच्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत महिला क्रिकेट कुठे आलंय ते आपण पुन्हा एकदा जायची गरज नाहीये. पण आता मला महत्वाचं असं वाटतंय की थर्ड टाइम लकीपेक्षा आता नक्की भारत रँक फेवरेट आहे, कारण ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम सामन्यात पोहोचलेत. पण जेव्हा तू उल्लेख केलास तसं फायनल आधीची फायनल जिंकल्यानंतर परत आज पाठी कोरी करून उद्या एकदा सराव करून परत ते खेळणं, हे बोलणं सोपं करणं अवघड मधला प्रकार आहे. पण तेवढा नक्की जर स्वतःवर आता नक्की कळणार आहे की ह्या मुली नक्की 2022चं अपयश पासून सेमीफायनलला पोहोचण्यासाठी खेळत होत्या का वर्ल्ड कप जिंकण्यासाठी खेळत होत्या. हे ज्या पद्धतीने भारत रविवारी खेळेल ना, त्यावरून आपल्याला नक्की दिसेल. मॅच जिंकणं हारणं हे सेकंडरी आहे, तुम्ही काय करता तिथे जाऊन, कशा पद्धतीने खेळता, हे त्याच्यावरून दिसेल असं मला वाटतं. मला वाटलं सोनिया ते तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. नाही. ओके ओके ओके. मला फक्त आता एकच सांगा, तुम्ही कुठल्या याच्याकडे बघताय. आपण शनिवारी रात्री लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू अवेलेबिलिटी प्रमाणे, पण माझ्या दृष्टीने ही सगळ्यात महत्वाची लढाई असू शकते, किंवा ही सगळ्यात महत्वाची लढाई असू शकते. पहिल्या 10 ओव्हरमध्ये कापनी जर का आपल्या 2 विकेट घेतल्या किंवा रेणुका सिंगनी त्यांच्या 2 विकेट घेतल्या, तर म्हणजे माझ्या दृष्टीने हेच सगळ्यात सेटअप होणार आहे. कारण आपण बघितलेलं या वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेच्या जर का पहिल्या 2 किंवा 3 विकेट्स गेल्या तर त्यांची मिडल ऑर्डर चांगलं करत नाहीये. त्यांची एकतर टॉप ऑर्डर चांगली खेळते किंवा त्यांची एकदम लोअर मिडल ऑर्डर चांगली खेळते, मधले अडखळतायत. तर त्या दृष्टीने तुम्हाला कुठले मॅचअप्स महत्वाचे वाटतात या फायनलमध्ये? मॅचअप्स म्हणजे माझ्या आता साऊथ आफ्रिकेची टीम बघता डेफिनेटली आपल्या रेणुका सिंगनी त्यांच्या पहिल्या 2 विकेट्स घेणं गरजेचं वाटतंय. कारण कसं आहे की बुलवर्ड जाणं लवकर हे आपल्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि त्यांना दाबायचं हा एकमेव आहे. जरी त्यांच्याकडे लोअर मिडल ऑर्डर चांगले खेळतायत, क्लर्क होती किंवा मारिसन कापनी पण मागच्या ह्याच्यात 45 केलेत क्रुशियल, पण बुलवर्डचा इम्पॅक्ट होता ना इंग्लंड अगेन्स्टचा, सो तो कट करायचा असेल ना, तर रेणुका सिंगचे पहिला स्पेल आणि क्रांती गौडचा खूप इम्पॉर्टंट राहील. म्हणजे त्यांच्या टॉप ऑर्डरला राखीव करणं मला असं वाटतं जरा जास्ती महत्वाचं आहे. कारण कसं होतं, त्यांची टॉप ऑर्डर चालली की त्यांना ते कुशन मिळतंय लोअर मिडल ऑर्डरला. मधले मिडल ऑर्डर जरी आउट झाले लवकर तरी ते कुशन मिळतंय की त्यांना येऊन मारामारी करायला. ट्रायन असू देत किंवा क्लर्क असू देत, त्या दोघींना लॉरा बुलवर्ड खेळली की तो एक ऍडव्हान्टेज आणि एक कॉन्फिडन्स येतोय की आपण जाऊन आपला जो रोल आहे मारायचा किंवा ऍक्सेलरेशनचा तो इझिली करू शकतो. सो बुलवर्ड लवकर गेली किंवा पहिले 2-3 विकेट्स पहिल्या त्यांच्या लवकर गेल्या ना, तर ते जास्ती चांगलं राहील. राईट. मला फक्त एक ऍड करायचंय की हे बुलवर्ड वर्सेस रेणुका आणि स्मृती वर्सेस कॅप, हे जे बॅटल विद इन द बॅटल आहे ते कदाचित डिसायसिव्ह ठरेल. त्याचबरोबर या सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने माझ्या मते एक फक्त ऍड करावं लागेल की नेडिन डिक्लर्क वर्सेस अमनजोत कौर, हा जो सरळ फेस ऑफ आहे ना, तो पण महत्वाचा ठरू शकतो. नक्कीच. आणि नाही, शेफाली मला वर्माचं एक आहे. शेफाली वर्मा इज गोइंग टू बी अगेन
सरप्राईज किंवा काय जेवढे होतील तेवढे इम्पॉर्टंट रन्स. आता काल ती चांगली खेळायला लागलेली, बट नक्कीच साऊथ आफ्रिका अगेन्स्ट मला असं वाटतं ती जास्ती, पण ती जर का 10 जरी टिकली ना तर ते खूप आपल्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट होईल. कालच्या लाईव्ह मध्ये बरेच प्रश्न असेही होते. एक त्याच्यातले एक दोन एखादा महत्वाचा घेतो की भारताची प्लेइंग 11 काल बरोबर होती का, हा सातत्याने प्रश्न होता. आणि अमोलनी आपल्याला, मी ते त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की अमोल आपल्याला सांगत होता की अमनज्योतला खेळवलंच पाहिजे हर्लिनच्या पुढे, कारण ती रिस्क घेतली नाही तर बॅलन्स बेटर होतो आणि ते काल दिसलं. म्हणजे जरी आपण म्हणजे त्याच्याबद्दल सहमत नसलो तरीही ते योग्य ठरलं आणि ते दाखवून दिलं. काल अमनज्योतच्या 8 वर 51 रन तिने ज्या दिल्या आणि एक विकेट घेतली आणि नंतर तिने जो फिनिश केला त्याने ते दिसलं की तिचा कालचा रोल किती महत्वाचा होता. आणि तर एनिवे बरेच प्रश्न असे होते की अमनज्योत काल खेळली, काल राधा यादवही खेळली आणि स्नेह राणा खेळली नाही. तर फायनलमध्ये प्लेइंग 11 काय असेल, प्लेइंग 11 मध्ये बदल होतील का, असे खूप प्रश्न होते काल. तर त्याच्याबद्दल तुम्हाला दोघांना काय वाटतं आणि तुमची प्रेडिक्शन हे करून आपण क्लोज करू. प्लेइंग 11 मला वाटत नाही आता हरमन बदलेल, कारण झाला अगदीच झाला तर एकच चेंज होऊ शकतो, म्हणजे स्नेहा राणा आणि राधा यादव हा एकच चेंज होऊ शकतो. मला वाटतं याच्या पलीकडे प्लेइंग 11 बदलली जाईल असं नाही वाटत आहे मला. राईट. आणि आणि म्हणजे तो अमनज्योतचं तू जे म्हणलास ना की ते खरंच कालचा जो बॉल त्या पिचला त्या विकेटला अमनज्योतची बॉलिंग सूट होत होती, कारण तो बॉल तिचा चांगला स्पीड होऊन येत होता पडून. त्यामुळे तिचं जे स्पेल होता ना तो क्रुशियल ठरला कालच्या मॅचला. आणि काल अमनज्योतचा विषय निघाला, होम ऍडव्हान्टेजचा विषय आपण बोलतोय, त्यामुळे मी मुद्दाम जे काही लोकांना वाटेल की असं काय फरक पडतो, तर सलग 15 दिवस वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत एकाच मैदानावर खेळून टीम बस मध्ये न बसता त्या मैदानातनं बाहेर पडलं ना की 50 मीटरवर त्यांचं हॉटेल आहे. या सगळ्यांनी फरक काय होतो, तर 3 सामन्यांनंतर ते 3 ट्रॅव्हल डेज वाचतात, 3 रिकव्हरीचे ऍडिशनल डेज मिळतात. आणि जे अमनज्योतला काल मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या 3 दिवसात वेळ पडल्यास तुम्ही हवा असेल तर जिम प्लस स्किल्स, किंवा फक्त जिम, किंवा फक्त स्किल्स, किंवा फक्त डे ऑफ, हा खूप फरक पडतो. हा सर्वात मोठा स्पर्धेचा फायदा होता आणि तोपर्यंत भारताने तग धरणं हे आवश्यक होतं. आणि त्याच्यामुळे ती शेवटची मॅच बांगलादेश विरुद्ध असणं हे बाय डिझाईन असो किंवा नसो त्याचा फायदा करून घेणं हे भारताने करून दाखवलं. आणि त्याचा आता त्यांना त्याची फळं ते आता भोगतायत असं आहे. कारण की दक्षिण आफ्रिका गुरुवारी आली प्रवास करून, गुवाहाटीहून मुंबईला 2च फ्लाईट्स आहेत डायरेक्ट, राईट. त्याच्यामुळे त्यांना गुरुवारी ट्रॅव्हल टाइम चूज करायचा चान्स नव्हता. शुक्रवारी दक्षिण आफ्रिका पावसामुळे ट्रेनिंग वाया जाणार आहे. त्याच्यामुळे भारताला शुक्रवार प्रवास न करता पूर्ण रिकव्हर होता येत आहे. हे सर्वात चांगलं लक्षण आहे भारतीय संघाच्या दृष्टीने अंतिम सामन्याच्या आधी. अगदी अगदी बरोबर आहे, कारण म्हणजे हे मी नक्की अनुभवलेलं आहे की ट्रॅव्हल टाइम जेव्हा तुमचा वाचतो ना तेव्हा तुमचा खरंच खूप फरक पडतो. कारण ऑटोमॅटिकली तुम्ही फ्रेश राहता, कारण ते परत ट्रॅव्हल करा, बॅगा घ्या, त्या बॅगा आल्यात की नाही बघा. जरी आता ते सगळं खूप चेंज झालंय पण तो एक फटीग येतोच ट्रॅव्हलचा, आणि तो ह्यांनी खूप वाचवलाय. आणि त्याचं करेक्ट अमोल बोलला की आजचा पूर्ण दिवस जो त्यांना रिकव्हरीसाठी मिळणार आहे ना तो खूप गरजेचा होता एक व्हेरी इम्पॉर्टंट फायनलसाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. नाही, मस्त डिस्कशन झालेलं आहे. प्रेडिक्शन फक्त सांगा आणि आपण क्लोज करूया. 2 तारखेला कोणाच्या हातात कप असणार? इंडिया. अमोल? भारत. आणि आदित्य? येस, भारत भारत भारत. त्याच्यामुळे येस 3-0 झालेला आहे. सो ते 2 तारखेला भारताच्या हातात कप येऊ दे. आणि आम्ही प्रिव्ह्यू मध्ये हेच म्हटलं होतं की 2 तारखेला भारत आणि म्हणजे वर्ल्ड कपच्या प्रिव्ह्यू मध्ये आम्ही म्हटलं होतं की 2 तारखेला भारताच्या हातात कप असेल आणि मग आपण मस्त त्याच्यानंतर चर्चा करू. ते एक सगळ्यात महत्वाची स्टेप झालेली आहे की 2 तारखेला भारत खेळतोय. आता 2 तारखेला भारताने जिंकून ते वर्तुळ पूर्ण करावं, कारण
म्हणजे आम्ही काल लाईव्ह मध्ये पण म्हटलं, तेवढंच फक्त म्हणतो की 1983 ला कपिल देवच्या टीमने जो वर्ल्ड कप जिंकला आणि 2007 साली धोनीने जो वर्ल्ड कप जिंकला, त्या लँडमार्क इव्हेंट्स होत्या मेन्स क्रिकेटसाठी. तर जर का 2025 साली जर काय भारताच्या मुली जिंकू शकल्या हा वर्ल्ड कप, तर त्याच तोडीची ती कामगिरी ठरणार आहे, ज्यांनी भारतामध्ये महिला क्रिकेटचं चित्र जे बदललं आहे ते अजून खूप मोठ्या प्रमाणात बदलू शकतं. तर तसंच होऊ दे आणि एक हार्टब्रेक आपल्याला सहन करायला नको लागू दे. आत्ताच्या प्रिव्ह्यू मध्ये मात्र आपण इकडेच थांबूया. तुम्ही दोघंही आलात आणि गप्पा मारलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या एपिसोडमध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतो. एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. वुमन्स वर्ल्ड कप कव्हर करणारा मराठीतला इतक्या एक्सटेन्सिव्हली हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. हा अख्खा वर्ल्ड कप आम्ही तुमच्यासमोर सातत्याने येतोय, हेही लोकांपर्यंत पोहोचवा. आता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.